बीजेपी पक्षाकडून उमेदवारी देणं अपेक्षित होतं, पण ती बीजेपी पक्षाने का दिली नाही त्याची कारणं ही त्यांनाही माहिती आहेत आणि जनतेलाही माहिती आहे. कॅन्डिडेटला जर पक्ष बदलावा लागतो किंवा पक्ष बदलतात, जो पक्षाची एकनिष्ठ नाही तो जनतेशी कसा एकनिष्ठ राहणार? भाजपचा विश्वास नाही त्यांच्यावर. मलाही असंच वाटतं. कॅन्डिडेट डिक्लेअर झाले मुरजी पटेल, तर त्या पटेल ह्या नावाचं त्यांनी भांडवल करायची सुरुवात केली. या अंधेरी पूर्वमध्ये पाण्याचा प्रश्न आहे सुभाषनगरचा, तिथेही दडपशाही किंवा हुकुमशाहीच केली जाते. पाण्यासाठी त्यांच्याकडनं महिन्याला पैसे जमा केले जातात आणि त्याला ते पैसे द्यायलाही उशीर झाला की परत त्यांना फाईन म्हणजे फाईन घेतात. तुमचं थेट म्हणणं आहे का रेल्वे, बीएमसी आणि पॉलिटिशियन्स या तिघांमुळे गोखले ब्रिज रखडलाय? त्यांचं कोऑर्डिनेशन नाही. अंधेरीकरांना असेल किंवा मुंबईकरांना अंधेरीतून वाहतूक कोंडी जर कमी करायची असेल तर आमची सत्ता येणं फार गरजेचं आहे आणि सत्ता आल्यानंतर पहिला प्रश्न जो वाहतूक कोंडीचा आहे तो मेन आपण कंप्लीट करणार आहोत. शिवसेनेमध्ये बंड झाला. या बंडानंतर राज्याच्या राजकारणामध्ये दोन शिवसेना अस्तित्वात आल्या. या शिवसेना अस्तित्वात आल्यानंतर विधानसभेच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये एक चेहरा समोर आला. हा चेहरा होता तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार आणि दिवंगत नेते रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके. आज या ऋतुजा लटके उमेदवार म्हणून या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभ्या आहेत. त्या आपल्यासोबत आहेत. आपलं महानगरच्या सविस्तर चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर्वप्रथम तुम्हाला हाच प्रश्न आहे की पोटनिवडणूक झाली, राजकारण झालं, आता पुन्हा आमदार होण्यासाठी तुम्ही अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आपलं नशीब आजमावतात, काय सांगाल? मला वाटतं माझे पती रमेश लटकेजी यांच्या निधनानंतर पक्षप्रमुखांनी जो माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जो विश्वास ठेवला आणि त्या विश्वासासाठी आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार माझे कार्यकर्ते, माझ्या पक्षाचे सगळे पदाधिकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे, काँग्रेस राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते ह्यांनी जो पाठिंबा दिला आणि त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीवर आणि त्यांच्या आशीर्वादाने मी प्रथमतः पोटनिवडणूक जिंकले. पण त्यावेळेलाही तशीच परिस्थिती होती की जे ऑपोजिशनमध्ये उभे होते, जे बीजेपी कॅन्डिडेट असतील, त्यांना शेवटी कळून आलं की आता आपला इथे विजय होणं शक्य नाही आणि त्यानंतर त्यांनी या निवडणुकीतून, पोटनिवडणुकीतून माघार घेतली. आता 2 वर्षानंतर जसं विधानसभेचा कार्यकाल संपला त्यामुळे पुन्हा निवडणूक लागली आणि ह्या 2 वर्षामध्ये केलेल्या कामामुळे आणि लोकांचा मिळालेला मला प्रतिसाद आणि त्यांनी ठेवलेला माझ्यावर विश्वास यामुळे मला पुन्हा उमेदवारी पक्षप्रमुखांनी दिली. त्यांचे प्रथमतः मी आभार मानते. साधारण 2 वर्ष तुम्ही या मतदारसंघात आमदार होता. कोणत्या प्रश्नांना तुम्ही पहिला प्राधान्य दिलं? पहिलं प्राधान्य जे माझे पती लटके साहेब त्यांनी जी आश्वासनं आणि सगळ्या अंधेरीकरांना सांगितलं होतं ही कामं मी करणार आहे विकासाची, त्या प्रत्येक कामाचा पाठपुरावा मी केला. मग त्यामध्ये अंधेरी जोगेश्वरीचा जो सबवे आहे पंप हाऊसचा भुयारी मार्ग, त्याचं दोन्ही बाजूने जे ओपनिंग झालं आणि त्याकरता उद्धव साहेबही त्या ओपनिंग करता आले होते. तेव्हा जी बॉर्डर असल्यामुळे जोगेश्वरी आणि अंधेरी, त्यामुळे तिकडचे आमदार वायकर साहेब आणि माझे पती अंधेरीचे आमदार असल्यामुळे लटके साहेब या दोघांनी मिळून त्या गोष्टीचा पाठपुरावा केला होता आणि जेव्हा त्याचं ओपनिंग झालं तेव्हा त्याचं क्रेडिट दुसरेच घेऊन गेले. कारण ही जी कोण घेऊन गेले? जे त्या पक्षामध्ये गेले त्यांनी ते क्रेडिट घ्यायचा प्रयत्न केला, पण अंधेरीकरांना आणि तिथे राहणाऱ्या जनतेला माहीत होतं की ह्याचा पाठपुरावा कोणी केलेला आहे, हे काम कोणी केलेलं आहे. त्यामुळे त्या ओपनिंगच्या वेळेलाही मला तिकडे बोलावण्यात आलं आणि मलाही लटके साहेबांनी जे काम केलं त्याचं ओपनिंग असल्यामुळे उद्घाटनासाठी मला बोलावण्यात आलं आणि मी गेले आणि त्याचं ओपनिंग आता करून दिलेलं आहे. सगळ्यात प्रश्न जो महत्त्वाचा होता तो वाहतूक कोंडीचा तिकडे जी होत होती त्याकरता हे 2 मार्ग खुले केले गेले. तर तिकडे राहणाऱ्या पंप हाऊसचे रहिवासी असतील किंवा मरोळ MIDC त्या बाजूलाही तो रूट जो जातो वरती, तर तिकडचं जे ट्रॅफिक आहे ते बऱ्याच प्रमाणे कमी झालेलं आहे.
कारण आता लोकांना स्टेशनला यायला जो तासनतास वेळ लागत होता अंधेरी पंप हाऊसच्या सबवेचा, तो आता पूर्णपणे भुयारी मार्गाचा तो प्रश्न मिटलेला आहे. अंधेरी पूर्व हा मतदारसंघ पोटनिवडणुकीवेळी जेव्हा तुमचं नाव समोर आणलं, उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला संधी दिली, त्याच वेळेला एक नाव समोर येत होतं, ते म्हणजे मुर्जी पटेल यांचं नाव समोर येत होतं. आता महायुतीकडून त्यांना उमेदवारी दिली आहे. काय वाटतं या लढाईबाबत? मला वाटतं की महायुतीने देताना तिकडेही ते बीजेपीचे कार्यकर्ते किंवा त्यांना काहीतरी बीजेपीचं महामंत्रीपद आहे, त्यांना बीजेपी पक्षाकडून उमेदवारी देणं अपेक्षित होतं. पण ती बीजेपी पक्षाने का दिली नाही त्याची कारणं ही त्यांनाही माहीत आहेत आणि जनतेलाही माहीत आहेत. शेवटी त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागलं आणि तिकडून उमेदवारी मिळवावी लागली. तर ह्यामध्येच कॅन्डिडेटला जर पक्ष बदलावा लागतो किंवा पक्ष बदलतात, जो पक्षाची एकनिष्ठ नाही तो जनतेशी कसा एकनिष्ठ राहणार? तुम्ही आता म्हणताना म्हणालेत की एकनिष्ठ नाही आणि भाजपमधून त्यांना उमेदवारी न देता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दिली. भाजपचा विश्वास नाही त्यांच्यावर? मलाही असंच वाटतं, कारण भाजप कार्यकर्त्यांचा आणि जे इकडे अंधेरीतील असतील किंवा पूर्ण जे पक्षश्रेष्ठी आहेत भाजपचे, त्यांचाही मला असं वाटतं की त्यांचा विश्वास नव्हता की ह्यांना उमेदवारी दिली तर हे बीजेपी कडून निवडून येतील. पण मला वाटतं त्यांना कुठल्याही पक्षातून उमेदवारी मिळाली तरीही त्यांचं निवडून येणं एवढं, म्हणजे माझा ओव्हर कॉन्फिडन्स मी म्हणत नाही, पण जेव्हा कॅन्डिडेट दिला जातो तेव्हा तो कॅन्डिडेट कसा आहे, त्याचा बॅकग्राऊंड कसा आहे, ती व्यक्ती कशी आहे, ते सगळं पाहिलं जातं. तर ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये ते कसे बसतात किंवा इकडून तिकडून उड्या मारणं या पक्षातून फक्त सत्तेसाठी, बाबा मला निवडून यायचंय, मला आमदार बनायचंय, लोकांचा विचार नाही, फक्त स्वतःचा विचार ह्यामध्ये केला गेला आहे. ज्या प्रकारे घाटकोपरमध्ये घटना मागील काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत होती, मराठी गुजराती भाषिकांचा वाद होता. या मतदारसंघामध्ये असा वाद होता, अशा काही बातम्या सुद्धा समोर आल्या होत्या. नेमका हा वाद का होतोय मराठी आणि गुजरातीमध्ये? मला वाटतं वाद नव्हता. जेव्हा कॅन्डिडेट डिक्लेअर झाले मुर्जी पटेल, तर त्या पटेल ह्या नावाचं त्यांनी भांडवल करायची सुरुवात केली या अंधेरी पूर्वमध्ये. कारण अंधेरी पूर्वमध्ये रमेश लटके साहेब जेव्हापासून नगरसेवक होते, आमदार होते, तर गुजराती समाज नेहमी आमच्या सोबत होता. आणि गुजराती भाई जे अजूनही मला भाभी म्हणूनच हाक मारतात आणि आमचे कौटुंबिक सौख्याचे संबंध आहेत, त्यामुळे इथे मराठी गुजराती मुद्दा येणं गरजेचंच नव्हतं. पण पटेल आल्यामुळे हा मुद्दा त्यांनी चालवला आहे. पण माझं गुजराती बांधवांना एवढंच म्हणणं आहे की हे स्थानिक जे आम्ही उमेदवार आहोत किंवा स्थानिक तुमचा आमदार आहे तो काम करणार आहे. तुमच्यासाठी वेळोवेळी आम्ही नेहमी धावत आलेलो आहोत, तुम्ही आम्हाला मदत केलेली आहे, तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. फक्त गुजराती कॅन्डिडेट आहे म्हणून त्यांना वोटिंग न करता तुम्ही रमेश लटके साहेब आणि आता ऋतुजा रमेश लटके ह्यांना वोटिंग करावं असं मी आवाहन करते. पण मग हा वाद अगोदर नव्हता, आधी नव्हता, आता सुरू झाला. हो. पण मग हा वाद जर आता सुरू झाला असेल तर मग असं मराठी आणि गुजराती, मराठी गुजराती असंच का होतंय? कारण ज्या प्रकारे तुम्ही मराठी भाषिक उमेदवार, ते गुजराती भाषिक उमेदवार, मग अशामध्ये तुम्ही जे आव्हान करतात त्यामुळे कुठेतरी फटका बसेल असं वाटतं का? मला वाटतं नाही बसणार. कारण गुजराती बांधव भगिनी जे आहेत किंवा जे माझ्याशी कनेक्ट आहेत, लटके साहेबांशी कनेक्ट आहेत, त्यांना माहिती आहे की आम्ही कधीच कुठल्याही धर्माचं, जातीचं मध्ये काहीही भिंत उभी केलेली नाही आणि अजूनही नाहीये. कारण अजूनही मी प्रत्येकांच्या घरी जाते, त्यांचे मंदिरं आहेत तिकडे जाते, त्यांच्या घरी आता दिवाळीलाही मी जाऊन आले. तर मला वाटतं हा मुद्दा त्यांनी बाजूलाच ठेवला पाहिजे, कारण ह्या मुद्द्यामध्ये त्यांनाही फायदा नाही आणि आम्हालाही फायदा नाहीये. कारण ती बांधव गुजराती जे आहेत, भाई आहेत, ते माझ्यासोबत आहेत. ते तुम्हाला आता 20 तारखेला जे इलेक्शन होईल आणि 23ला रिझल्ट येईल तेव्हा कळेल की गुजराती बांधव आमच्या सोबतच आहेत. नक्कीच. मराठी एकीकरण समितीच्या काही नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी तुमची भेट घेतली होती. त्यावेळेला खरं तर एक घोषणा दिली होती, मराठी मुंबई हवी असेल तर घरी बसवा पटेल, अशा प्रकारच्या घोषणा होत्या. काय सांगाल या मतदारसंघात ह्या सगळ्या घोषणांना पाहून काय वाटतं? मी तुम्हाला तेच सांगते की त्यांनी पटेल ह्या नावाचं भांडवल करणं सुरू केलं, त्याला एक उत्तर देणं गरजेचं होतं. म्हणून ही समिती आमच्या सोबत आली, तर त्याला आम्ही एक काउंटर करणं म्हणून आम्ही केलेलं आहे. पण मी गुजराती बांधवांसोबतच आहे, त्यांच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये मी त्यांच्या सोबत राहणार आहे. बरं, ज्या प्रकारे आपण पाहतोय की ऋतुजा लटके हे जेव्हा नाव समोर आलं
खरं तर या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी राजकारण केलं आणि जी शिवसेनेचे विश्वासू होते असे रमेश लटके होते. ज्यावेळेला उद्धव ठाकरेंनी तुमचं नाव घेतलं त्यावेळेला सर्वप्रथम आपली रिॲक्शन काय होती? लटके साहेबांची आठवण कधी येते? आणि आजच्या राजकारणामध्ये 2 वर्ष आपण पाहतोय तुम्ही आमदार आहात, आत्तासुद्धा आमदारकीचं नशीब माजवतात. लटके साहेबांची आठवण केव्हा केव्हा येते आणि आजचं लटके साहेब असते तर काय घडलं असतं? आठवण मला रोज येते, कारण ह्या आठवणी न पुसणारे आहेत. आणि रमेश लटके साहेबांचं एक व्यक्तिमत्व वेगळं होतं. प्रत्येक घराघरात ते पोचले होते, प्रत्येकाच्या हृदयात होते, मनात होते. अंधेरीकरांच्या असतील किंवा पूर्ण महाराष्ट्रातही, आमचं गावही आहे कोल्हापूरकरांच्याही मनात अजून रमेश लटके साहेब आहेत. इवन माझ्या माहेरी चिपळूण जे आहे माहेरही जावयांना अजूनही तिथे मनात ठेवलं जातं. असा जावई, असा मुलगा किंवा अशी व्यक्ती मिळणं फार फार नशीबवान मी स्वतःला समजते की मी त्यांची पत्नी आहे. आणि दुसरं म्हणाल की आत्ता जर लटके साहेब असते तर त्यांनी हा मुद्दा जे ह्यांनी गुजराती आणि मराठी जे चालू केलेलं आहे तो पुढे कधी आलाच नसता. कारण मराठी बांधवांबरोबर गुजराती बांधव नेहमी आमच्यासोबत राहिलेले आहेत. तो पूर्ण समाज आमच्यासोबत आहे. आणि आम्ही जिथे राहतो तिथे पूर्ण पट्टा हा गुजराती आहे. आणि तिकडचे राहणारे सगळे रहिवासी अजूनही आमच्यासोबत आहेत, कारण लटके साहेबांनी तसे त्यांच्याशी संबंध ठेवले होते. तुम्ही आता म्हणालात चांगला जावई, एक चांगला मुलगा. राजकारण सोडलं तर रमेश लटके कसे होते? राजकारण सोडलं तर रमेश लटके फार भावुक होते, इमोशनल खूप होते. कारण त्यांनी राजकारण केलंच नाही. त्यांच्यानंतर जेव्हा मी 2 वर्ष अंधेरीकरांशी मी भेटले, अंधेरीकर मला भेटायला आले, त्यांच्या अडचणी घेऊन आले, तर प्रत्येक घरात कोणाचं लग्न असू दे, बारसं असू दे, कोणी आजारी असू दे, कोण व्यक्तीचा मृत्यू होऊ दे किंवा बारसं म्हणा, बर्थडे म्हणा, प्रत्येक ह्याला त्यांनी त्यांच्या पाठीमागे ते उभे राहिलेले आहेत. आत्ताही शिक्षणासाठी म्हणा कोणाचं, पण त्यांनी कधी त्याचं ढोल बडवतात ना की बाबा मी हे केलं ते केलं, त्यांनी कधीही ही जी मदत केली ती कधी ओपनली कोणालाही केली नाही. कारण जेव्हा एखादी मदत आपण करतो ती अशी दुनिया किंवा जगाला दाखवण्यासाठी नसते. त्यामध्येच त्यांनी कधी राजकारण केलं नाही. त्यांनी समाजकारण केलं आणि लोकांना आणि प्रत्येक घरातील व्यक्ती, आज रमेश लटके म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येतात. तर अशी व्यक्ती जी खूप भावुक होती, प्रेमळ होती आणि हुशारही होती. जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये नव्हतात, तुम्ही महापालिकेच्या कर्मचारी होतात, रमेश लटके साहेब हे राजकारणामध्ये होते, कुटुंबात कसं असायचं त्यावेळेला? राजकारण कधी कुटुंबामध्ये आणलंच नाही. आणि आम्हालाही किंवा माझ्या मुलांना म्हणा किंवा कोणी जे माझे सासू सासरे असतील, कोणालाही असं वाटलं नाही की बाबा हा, म्हणजे त्यांना आरे तुरेच म्हटलं जायचं. पण मी नेहमीच माझ्या मनात एक आदरच आहे त्यांच्याप्रती, तो कधी कमी होऊ शकत नाही. आणि माझे घरामध्ये राजकारण नव्हतंच, कुठल्याच गोष्टी कधीच डिस्कस झाल्या नाही की बाबा पक्षाचं म्हणा किंवा ओव्हरऑल कुठलाही देशाचं म्हणा, कुठल्या ह्या गोष्टीमध्ये आम्ही कधी डिस्कशन केलेलं मला तरी आठवत नाही. बरं, तुम्ही असंही या मतदारसंघामध्ये जाणवलं आहे की या मतदारसंघामध्ये हुकुमशाही आहे का? आणि हुकुमशाही असेल पण त्या विरोधात जाऊन तुम्हाला अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचा विकास करायचा आहे, नेमकी हुकुमशाही कोणाची आहे? कोणाची म्हणता येणार नाही. इकडे जे अंधेरीकरांचे साधे साधे प्रश्न आहेत, म्हणजे मूलभूत सुविधा आहेत. पाण्याचा प्रश्न आहे सुभाषनगरचा, तिथेही दडपशाही किंवा हुकुमशाहीच केली जाते. पाण्यासाठी त्यांच्याकडनं महिन्याला पैसे जमा केले जातात आणि त्याला ते पैसे द्यायलाही उशीर झाला की परत त्यांना फाईन म्हणजे फाईन घेतात. म्हणजे जर 200 रुपये महिन्याला त्यांचं बिल असेल, ते बिल पण टाक्या भरलेल्या आहेत पाण्याच्या, त्या BMCचं पाणी आहे, ते टाक्या भरून जे पाणी माफिया ते विकतात लोकांना तिकडे. 1 महिन्यानंतर जर त्यांना ते बिल भरायला उशीर झाला, 1 किंवा 2 महिन्याचं त्यांचं बिल येतं. बिल म्हणजे बिल नाहीये काय, ऑफिशियली त्यांचं लिगली काहीच नाहीये. ते जर लेट झालं, 10 दिवस झाले, तर त्याच्यावर परत जो इंटरेस्ट कसा लागतो तसं त्यांना फाईन लावलं जातं. तर ही हुकुमशाही, म्हणजे मुंबईमध्ये
जे अंधेरीमध्ये, असं हे गाव नाहीये, अंधेरीमध्ये जर असं पाण्यासाठी वणवण तुम्ही लोकांची करताय आणि लोकांना मग धमकवलं जातं की बाबा हमारे साथ नहीं आओगे तो तुमको पाणी नाही मिलेगा, मग 15 दिवस त्यांची नावं घेतलं तर मी घेऊ शकते, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. पण आता इलेक्शन असल्यामुळे मी टोटली हे, पण ऑपोजिशन जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्याकडून या गोष्टी केल्या जातात. तुम्ही सुभाषनगरमध्ये फिरून बघा, लोकांशी बोलून बघा, ते तुम्हाला अजून जास्त क्लिअरली एक्सप्लेन करतील की तिथे त्यांना काय त्रास आहे. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न आहे SRAचा, जो अजून 15 ते 20 वर्ष त्यासाठी लढा चालू होता. आत्ताच गेल्या महिन्यात MIDCच्या बाहेर, गेटच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. त्यात कुठलीही पॉलिटिकल पार्टी नव्हती. जी जनता त्रस्त आहे, ज्या लोकांना मूळ रहिवासी आहेत त्यांना घरं मिळालेली नाहीयेत, त्यांना भाडं मिळालेलं नाहीयेत, ते घरापासून वंचित आहेत, त्यांचं ते आंदोलन होतं किंवा उपोषण होतं ते. आणि ते उपोषणही पोलिसांतर्फे दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे अंधेरीमध्ये ही दडपशाही जी सुरू आहे सामान्य जनतेची, त्याच्या विरुद्ध मी उभी राहणार आहे आणि जनतेच्या पाठीशी मी राहणार आहे. बरं, एक प्रश्न असाही येतो की जसं तुम्ही म्हणतात की SRAचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, वाहतुकीचा प्रश्न असेल. माझा प्रश्न वाहतुकीला धरूनच आहे. अंधेरीत प्रचंड वाहतूक कोंडी असते. म्हणजे जो दक्षिण मुंबईतून येणारा असेल किंवा बोरिवली करून येणारा असेल, त्याला या अंधेरी, गोरेगाव या परिसरामध्ये प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मग या वाहन चालकांना तासनतास कोंडीत सुद्धा अडकून राहावं लागतं. तर या दृष्टीने जेव्हा आता तुम्ही नशीब आजमोदात आमदार झालाच, तर हा प्रश्न नेमका कसा सोडवणार आहात? काही वेगळा प्लॅनिंग आपण केलेला आहे का, किंवा वेगळा मार्ग किंवा वेगळे काही अशा? नाही, मला वाटतं हे वाहतुकीचा प्रश्न फार मोठा आहे अंधेरीमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोखले पूल जो आहे, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व ह्याला जो जोडणारा ब्रिज होता, त्याची एकच मार्गिका आतापर्यंत, ते पण मी पाठपुरावा करून त्यासाठी आदित्य साहेबांनाही हा विषय घेतला होता की गोखले पूल लवकरात लवकर तुम्ही तयार करा. पण त्यांनी एकच मार्गिका चालू केले, त्यामुळेही अजूनही तो वाहतुकीचा खेळखंडोबा चालूच आहे. तर तो पाठपुरावा मी करणार आहे. दुसरं म्हणजे यामध्ये जरा पोलीस वाहतूक विभाग आहे त्यांचंही सहकार्य लागतं. स्पीड ब्रेकर मध्ये मध्ये पाहिजेत. ते तर मी 10 वेळा माझे पत्र गेलेले आहेत त्यांच्याकडे, पण त्याकरताही त्यांचं काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही. आमदारांच्या पत्रांना पण त्यांची उत्तरं व्यवस्थित रिप्लाय देणंही गरजेचं असतं. ते रिप्लाय अजूनही मला आलेले नाहीत. तसंच BMC कडूनही रस्ते व वाहतूक विभाग आहे, त्यांच्याकडेही मी पाठपुरावा केलेला आहे की बाबा एक बाजू तुम्ही किंवा वन वे करू शकता, त्यामुळेही ट्रॅफिकचा प्रश्न थोडा कमी होऊ शकतो. मध्ये डिवायडर टाकणं असेल, सिग्नल यंत्रणा जी आहे ती व्यवस्थित करा. या सगळ्या गोष्टींचा मी पाठपुरावा करते. पण जोपर्यंत आमची सत्ता येत नाही, आम्ही सत्तेत बसत नाही, तोपर्यंत ह्याचा उलगडा किंवा ह्या त्रासापासून लोकांना मोकळं करायचं, अंधेरीकरांना असेल किंवा मुंबईकरांना अंधेरीतून वाहतूक कोंडी जर कमी करायची असेल तर आमची सत्ता येणं फार गरजेचं आहे. आणि सत्ता आल्यानंतर पहिला प्रश्न जो वाहतूक कोंडीचा आहे तो मेन आपण कंप्लीट करणार आहोत. आणि दुसरा तुम्ही म्हणालात जो आरोग्याचा, कारण आमच्याकडे 2 हॉस्पिटल आहेत. कामगार हॉस्पिटल आहे, 7 हिल्स मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहेत ते, पण कामगार हॉस्पिटल आहे त्याचंही थोडंफार तिथेही राजकारण सुरू आहे. 7 हिल्समध्ये आत्ता मी पाठपुरावा केल्यानंतर जी महात्मा ज्योतिबा फुले योजना होती ती जी बंद करण्यात आली होती ती आता चालू करणार आहात असं त्यांनी सांगितलं. तिकडचे जे डीन जे आहेत त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर कळलं की आता आचारसंहिता असल्यामुळे आम्ही चालू करू शकत नाही, पण आचारसंहिता एक इलेक्शन कंप्लीट झाल्यानंतर, निवडणुकीनंतर ती योजना तिथे लागू करण्यात येणार आहे. साधारण वाहतूक झाली, आरोग्य झालं, SRA प्रकरण झालं. तुम्ही आता 2 मुद्दे उपस्थित केले ज्याच्यात अत्यंत महत्वाचा होता तो म्हणजे गोखले पूल. नेमका का रखडला हा गोखले पूल? कारण साधारणतः आपण पाहतोय बरीच वर्ष त्याला झाले तो रखडतोय, ज्याच्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. आणि अजून एक मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता की पाण्यासाठी माफिया आहे. नेमका हा माफिया कोणाचा आहे, काय सांगाल? पाणी माफिया सगळ्यांनाच तिथे, तुम्हाला मी तेच म्हणाले, सुभाषनगर जो एरिया आहे तिकडे तुम्ही जावं आणि तिकडच्या एक लहान मुलाला जरी विचारलं की पाणी माफिया कोण आहे तर तो तुम्हाला सांगणार. दुसरं महत्वाचं म्हणजे तुम्ही जे म्हणालात गोखले ब्रिज, गोखले ब्रिजमध्येही राजकारण चालू होतं ते, कारण ती बॉर्डर असल्यामुळे अंधेरी ईस्ट आणि अंधेरी पश्चिम
असं होतं. जेव्हा ते ओपनिंग झालं तेव्हा तिकडे अंधेरी पश्चिम जे तिकडचे आमदार आहेत किंवा बीजेपी पक्षाचे जे पालकमंत्री होते त्यांना बोलावण्यात आलं आणि त्यांच्यातर्फे ते उद्घाटन करण्यात आलं. माझं म्हणणं, तुम्ही क्रेडिट घ्या, पण लोकांना का त्याला वेटीस धरताय तुम्ही? कारण ते ओपनिंग केल्यानंतरही जर प्रश्न तसाच राहत असेल तर गोखले ब्रिजचं ओपनिंग त्या पश्चिमेकडून करण्यात आलं, कारण त्याचा सगळ्यात जास्त त्रास अंधेरी ईस्टमध्ये राहणाऱ्या लोकांना होतोय. तर तुम्ही जर तिकडे ओपनिंग केला आणि जो पुढे त्याला जे ब्रिज जॉईंट होणार होता बर्फीवालाच मला तरी वाटतं पुढे जो होता, त्याच्यामध्येही तुम्ही डिस्टन्स म्हणजे डिफरन्स होता तो जो तुम्ही लेवल केली पाहिजे. रेल्वेचे अधिकारी असतील, आपले बीएमसीचे ब्रिज डिपार्टमेंटचे अधिकारी असतील, त्यांना हे कळलं नाही का की बाबा तुम्ही टेक्निकली वेल क्वालिफाईड पर्सन आहात, तर तुम्हाला एवढा डिफरन्स येतोय त्या दोन्ही ह्याच्यामध्ये कनेक्ट करायला. मला असं वाटतं दोन म्हणजे जी लेवल पाहिजे ब्रिज जॉईन करायची स्मूथली गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये जर वर खाली तुम्ही करून ठेवलंय आणि नंतर सांगताय की रेल्वेची स्ट्रॅटेजी बदलली किंवा रेल्वेची पॉलिसी बदलली त्यामुळे हे झालेलं आहे. याच्यामध्ये रेल्वेवाल्यांचं, बीएमसीचं आणि तिकडे जे राज्यकर्ते पॉलिटिशियन आहेत त्यांचं लक्ष नव्हतं म्हणून ही गोष्ट घडलेली आहे आणि त्याचा पूर्ण त्रास अंधेरीकरांना त्रास होतोय. वाहतूक कोंडी त्यामुळे होते आणि गोखले ब्रिज अजूनही अपूर्ण आहे. म्हणजे तुमचं थेट म्हणणं आहे का रेल्वे, बीएमसी आणि पॉलिटिशियन्स या तिघांमुळे गोखले ब्रिज रखडलाय? त्यांचं कोऑर्डिनेशन नाही, तुमची इच्छाच नाहीये की लोकांसाठी तुम्ही काही करावं. तुम्ही जर स्वतःच बघत असाल, या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजे होत्या. बीएमसी इंजिनियर आहात तुम्ही सगळे, सिव्हिल इंजिनियर आहात, त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी माहीतच पाहिजे. जर म्युनिसिपल कमिशनर तिकडे येऊन म्हणतात की नाही नाही हे रेल्वेने आम्हाला कोऑर्डिनेट नाही केलं म्हणून आमचा हा गोंधळ झाला, तर हे म्हणजे धातूर मातूर उत्तर दिल्यासारखं आहे. बरं, पुन्हा एकदा आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ 3 कार्यालयात तुम्ही कार्यकारी सहकारी म्हणून कार्यरत होत्या. पण तुमची वैयक्तिक कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. शिवसेनेमध्ये फूट पडली, एकनाथ शिंदेंनी बंड केला, 2 शिवसेना राज्यात अस्तित्वात आल्या. उद्धव ठाकरे यांनी या पोटनिवडणुकीसाठी तुमचं नाव, तुम्हाला संधी दिली, पहिली रिॲक्शन काय होती? उद्धव साहेबांनी जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मला असं वाटलं की रमेश लटके साहेब आणि आमचं मातोश्रीचं एक वेगळं नातं होतं. जसं त्यांना सगळे म्हणतात कुटुंब प्रमुख, तसं कुटुंब प्रमुखाप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला आणि आम्हाला त्यांचं कुटुंब मानलं आणि साहेबांनंतर मला उमेदवारी दिली. अजूनही माझ्या मनात उद्धव साहेब असेल, वहिनी साहेब आपल्या असतील, आदित्य साहेब असतील, तेजस साहेब असतील, मातोश्रीबद्दल एक वेगळी आमची ओढ होती. लटके साहेबांनाही होती, कारण बाळासाहेबांपासून आमचे तिकडे मातोश्रीवर जाणं येणं होतं आणि अजूनही आम्ही मातोश्रीवर गेल्यानंतर आम्हाला जे आमचा पाहुणचार किंवा आम्हाला जे त्यांच्याकडून रिस्पॉन्स किंवा त्यांच्याकडून जी आपुलकी मिळते ना, ती आम्हाला कुठेही गेल्यावर मिळत नाही. त्यामुळे उद्धव साहेबांनी जो आदेश दिला, त्यांना जो विश्वास माझ्याप्रती वाटला, कारण ते आमच्यासाठी कुटुंब प्रमुख आहेत. तुम्ही एकीकडे म्हणतात उद्धव ठाकरे आमच्यासाठी कुटुंब प्रमुख आहेत, बंड झाला तेव्हा एकनाथ शिंदे म्हणत होते की आम्हाला उद्धव ठाकरे वेळच देत नाही. तुम्ही आता 2 वर्ष आमदार आहात, खरंच उद्धव ठाकरे वेळ देत नाही? असं नाहीये. साहेबांची तेव्हा तब्येतच नव्हती बरोबर. साहेबांना म्हणजे साहेब बेडवर होते, तर तुमच्यासाठी तुम्ही तेव्हा त्यांना समजून घ्यायला पाहिजे होतं की साहेबांची एवढी परिस्थिती आहे, तर तुम्ही त्याचंच भांडवल करून की साहेबांनी आम्हाला वेळ नाही दिला. साहेब नेहमी वेळ देतात, फक्त तुम्हाला अप्रोच होणं गरजेचं असतं आणि तुम्ही डिरेक्टली साहेबांशी अप्रोच होऊ शकता. कारण मला तर 2 वर्ष झालेत, मला तर कधी जाणवलं नाही की उद्धव साहेब कधी आम्हाला भेटले नाहीत किंवा आमच्याशी बोलले नाहीत. बरं ताई, ज्या वेळेला घराणेशाहीवरती आरोप होतात, रमेश लटके यांचं निधन झालं, ती आमदारकी तुम्हाला मिळाली, तर तुम्हाला पोटनिवडणुकीसाठी संधी मिळाली. मात्र बऱ्याच मतदारसंघामध्ये असे वाद पाहायला मिळाले की त्या मतदारसंघामध्ये जे कार्यकर्ते असतात, जे वारंवार कार्यकर्ता असतो, शाखा प्रमुख असतो, गटप्रमुख असतो, गटनेता होतो, त्याच्यानंतर अशा जो काय क्रमाने जातो
त्याला डावललं जातं, मात्र घराणेशाहीत कोणाला तरी उमेदवारी दिलीच पाहिजे. या सगळ्या वादावर तुमचं म्हणणं काय? कारण ज्या प्रकारे या मतदारसंघामध्ये रमेश लटके यांच्यानंतर तुम्हाला उमेदवारी दिली, हा वाद कधी इकडे उपस्थित झाला नाही का अशा प्रकारचा? नाही, मला नाही वाटत झालेलं आहे. आणि तुम्ही म्हणता घराणेशाही, तर अंधेरी पूर्वमध्ये आहेच नाही. कारण 2012 मध्ये जेव्हा वॉर्ड महिला वॉर्ड झाला, तेव्हा साहेबांनी तेव्हा ते मला उभे करू शकले असते त्यांची पत्नी म्हणून, पण त्यांनी एक आपली गटप्रमुख किंवा शिवसैनिक ज्या होत्या त्यांना उमेदवारी दिली. प्रत्येकाने आपल्या म्हणजे बायकोला उभं केलं, पण साहेब तेव्हा म्हणाले नाही, आपल्याला आपले कार्यकर्ते पुढे आणायचे. आणि तेव्हा मग गटप्रमुखांना उमेदवारी दिली आणि त्यांना नगरसेवक म्हणून बोलवलं. बरं, कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या 2 वर्षांचा अनुभव राजकारणाचा असलेल्या ऋतुजा लटके यांना या राज्याच्या राजकारणाबाबत काय वाटतं? मी जेवढा अनुभव घेतलाय 2 वर्षात, कारण शिवसेना आमच्या पक्षात फूट पडली, जे मोठ्या संख्येने आमदार आमचे गेले, पण तेव्हाही आमचे पक्षप्रमुख जे कणखरपणे ताठपणे उभे राहिले, त्यांच्याकडे पाहूनच मीही संघर्षासाठी उभे राहिले. आणि पोटनिवडणुकीमध्ये मला पक्षाकडून, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जे पाठबळ मिळालं की वहिनी आम्ही तुमच्या सोबत आहोत, पक्षाशी एकनिष्ठ राहायची ताकद त्यांच्याकडून मिळाली. तर मी म्हणेल की एकनिष्ठतेचं फळ साहेबांनी आता मला 2 वर्षानंतर पुन्हा उमेदवारी देऊन केलेलं आहे. रमेश लटके, जसं तुम्ही मला सांगितलं की त्यांचे संबंध मातोश्री सोबत खूप होते, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून संबंध होते. आज बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती दिन आहे, मात्र बाळासाहेब ठाकरे यांची आठवण कधी आली? कारण ज्यावेळेला बंड झाला, खरंच बाळासाहेब ठाकरे त्यावेळेला असते तर काय घडलं असतं? माझं माहेर ठाण्याचं आहे, त्यामुळे बाळासाहेबांना, आनंद दिघे साहेबांना मानणारे आम्ही आहोत. माझे वडीलही कट्टर शिवसैनिक होते आणि शिवसेनेचा नगरसेवक माझे पती होते. या एका क्रायटेरियावर त्यांनी आमचं लग्न, म्हणजे मला त्या घरात देण्याचं सगळ्यात मोठं कारण ह्या घरात की तो शिवसेनेचा नगरसेवक आहे. बाकी मला माहित नाही काय ती हिस्ट्री काय होती. हिस्ट्री असं म्हणता येणार नाही. आमच्याकडे जी पद्धत असते लग्नाची, बाबा मुलगा मुलगी बघतात, सगळं एज्युकेशन वगैरे, कारण माझं थोडं एज्युकेशनचं थोडा रेफरन्स होता. पण तेव्हा वडिलांनी हेच सांगितलं, तो शिवसेनेचा नगरसेवक आहे, बाळासाहेबांच्या पक्षाचा नगरसेवक आहे, तुला त्याच्याशी लग्न करायचं. म्हणजे शिवसैनिक होता म्हणून लग्न करायचं. हो 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 हो, सगळ्यात मोठं कारण. काही वेगळं घडत होतं आपल्यासोबत असं वाटत नव्हतं त्यावेळेला? वेगळं असं नाही म्हणणार मी तुम्हाला, पुन्हा सांगते, कारण माझे पती जरे शिवसैनिक असतील, जेव्हा जिथे कठोर व्हायला पाहिजे तिथे ते कठोर होत होते. तुमची राजकीय पार्श्वभूमी काही नव्हती. पण ज्यावेळेला आपण एक मुलगी असतो, जेव्हा आपण लग्नाला तुम्ही आता उभे राहणार असता, पण मात्र आपली एकच अपेक्षा असते की निर्व्यसनी असावा, वेल मॅनर्ड असावा आणि आपल्याला सांभाळणार असावा, बस. पण तुमच्यासोबत फक्त तो शिवसैनिक होते म्हणून तुम्हाला लग्न? हा, मला, कारण आम्हीही, माझे वडील जेव्हा दादरला शिवतीर्थावर बाळासाहेबांची सभा असायची तेव्हा ते आठवणीने ठाण्यावरून तिकडे जायचे, कारण ते जॉब करायचे, RBI ला होते, पण त्या सभेसाठी ते आवर्जून जायचे. आणि आम्हीही ती सभा, म्हणजे तेव्हा रेडिओ असायचा, त्याच्यावर आम्ही ऐकायचो, बाळासाहेबांची भाषणं ऐकायचो. आम्ही शिवसैनिक आहोत. फक्त ती वेळ तेव्हा नव्हती. आत्ता मला यायचं, मी म्हणेल बाळासाहेबांच्या पक्षामध्ये मला जर आमदार म्हणून काम करायची संधी मिळते, भले ती दुर्दैवाने मिळते, पण ती मी एकनिष्ठतेने करणार. आणि आत्ता जर बाळासाहेब आत्ता जर असते तर ह्या गद्दारांनी एवढी हिंमत केलीच नसती. एक शेवटचा प्रश्न, ऋतुजा लटके यांना अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून मतदारांनी का निवडून द्यावं? जर अंधेरीचा विकास हवाय, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की रमेश लटके साहेबांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला. मला फक्त 2 वर्ष मिळालेली आहेत. तुम्ही जर मला पुढची 5 वर्ष द्याल तर अंधेरीचा विकास करूया आपण. तुमच्या ज्या अडीअडचणी असतील, छोट्यात छोटी असू दे, मोठ्यात मोठी कामं असू दे, जे आमदार म्हणून मला करता येईल, किंवा त्याहीपेक्षा पुढे जाऊन वैयक्तिक जे साहेबांनी संबंध तुमच्याशी ठेवले होते, तुमच्याशा अडीअडचणीला तुमच्या वेळोवेळी जे धावून आले, तर त्याप्रमाणेच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी काम करते. भले त्यांच्या एवढं मला अनुभव नाही,
पण 2 वर्षात इतका अनुभव घेतलाय की पुढची 5 वर्ष तुमच्या सेवेसाठी मी तत्पर राहील. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्यासंदर्भात. तर या होत्या शिवसेना धन्यवाद. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ऋतुजा लटके, ज्यांनी आपण पाहतो या मतदारसंघामध्ये सर्वप्रथम जो आहे तो पाण्याचा प्रश्न होता. विशेष म्हणजे एक गौप्यस्फोट त्यांनी केला आहे, तो म्हणजे पाणी माफिया या मतदारसंघात सुरू आहे. शिवाय गोखले पूल रखडण्याचं नेमकं कारण काय त्याला सुद्धा त्यांनी एकंदरीत मुद्दा तो उपस्थित आपल्यासोबत चर्चेला बसलेल्या असताना उपस्थित केला. याशिवाय या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचा विकास करायचा आहे, कोणत्या प्रश्नांना सोडवायचा आहे, या सगळ्याची सविस्तर चर्चा त्यांनी आपल्याशी केली आहे. धन्यवाद.